अमेरिकेकडून इराणवरील नियोजित हवाई हल्ले रद्द, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय, ट्रम्प यांची माहिती। तर अंतिम स्वाक्षरी होईपर्यंत इराणची सागरी नाकेबंदी पूर्णपणे लागू, ट्रम्प यांचा इशारा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव, दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची पुढारी न्यूजला माहिती। तृणमूल, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पक्षामधील नेत्यांना कडक इशारा, पक्षात कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही, पक्षाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, सुनेत्रा पवारांकडून तंबी। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी 80व्या वर्षी भुजबळ मैदानात, उत्तम कबड्डीपटू म्हणत वर्धापन सोहळ्यामध्ये तटकऱ्यांची फटकेबाजी, तर राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचं प्रत्युत्तर। मंत्रिपदावरून धनंजय मुंडेंची खदखद, आपण सुद्धा टीममध्ये पण 12वा खेळाडू, नंबर कधी लागणार माहीत नसल्याचं मुंडेंचं विधान। नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला, गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीमधून माघार, कुठेही मतांचं विभाजन होणार नाही, महाजनांचं वक्तव्य। सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट, उमेदवारीवरून नाराज आमदारांची रवींद्र चव्हाणांच्या बैठकीला हजेरी, भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा आहेत। अशोक खरात प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता, आज शासकीय आदेश निघण्याची शक्यता। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता, जैन जिहाद असा उल्लेख केल्याचा आरोप, भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। ₹370 बिर्याणीनंतर प्रणित मोरेचा शो पुन्हा वादात, MBBSची तरुणी सेजल पवारची शोमध्ये असलेली शेरेबाजी, ट्रोलिंगनंतर तरुणीनं सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट केले।